कारचं फेसलिफ्ट काय असतं? प्रत्येक वेळेला माणूस तर नवीन गाडी घेऊ शकत नाही. मग काही वर्षांत लोकांना असं वाटतं अरे माझी गाडी जुनी झाली. कस्टमर ज्याला माझ्याकडे आला, गाडी अतिशय एकदम घाणेरडा परिस्थिती. अरे माझ्या गाडीचं काय लावलं तुम्ही, काय ठेवलंच नाही, हे नाही ते नाही म्हणून. आम्ही त्याला शांत केलं, म्हटलं सर तुम्हाला गाडी झाल्यानंतर बघा, तुम्ही मध्ये येऊच नका. हाय, हाय. आज आपण ऑटोट्रस्टमध्ये बोलूयात फेसलिफ्ट बद्दल. तर कारचं फेसलिफ्ट काय असतं? कारचं फेसलिफ्ट इज फेसलिफ्ट. साध्या भाषेत सांगायचं तर इट्स लाईक अ ओल्ड वाईन इन अ न्यू बॉटल. एक्झॅक्टली काय होतं ना, की तुम्ही बघाल आजकाल प्रत्येक कंपन्या साधारणपणे दरवर्षी आहे त्याच मॉडेलमध्ये काहीतरी चेंज करते, काहीतरी न्यू लुकला आणायचा प्रयत्न करते. तर तो लुक चेंज झाला की आता प्रत्येक वेळेला माणूस तर नवीन गाडी घेऊ शकत नाही. मग काही वर्षांत लोकांना असं वाटतं अरे माझी गाडी जुनी झाली, पण नवीन हे आलं आहे. मग नवीन गाडीसारखी ती गाडी बनवणं, तो लुक चेंज करणं म्हणजे फेसलिफ्ट झालं. वाय डज इट मॅटर टू पीपल? लोक का करून घेतात? म्हणजे ठीक आहे, हे सगळं समजलं, पण लोक का तरीही प्रिफर करतात की नवीन गाडी न घेता आपण फेसलिफ्टसाठी जाऊयात? प्रत्येक वेळेला गाडीचं म्हणजे काही चेंज आहे, साधे हेडलाईट जरी चेंज झाले ना तरी गाडीची किंमत जवळजवळ 50-60 हजारांनी वाढते. आणि कुठलीच कंपनी फक्त एका छोट्या गोष्टीमुळे डिझाईन चेंज करत नाही. एकाच वेळेला 3-4 गोष्टी फीचर्स कधी चेंज होतात आणि मग गाडीची किंमत जास्त वाढते. मग त्याच्यामध्ये ती जुनी गाडी विकायची आणि परत नवीन गाडी घ्यायची. तर त्या जुन्या गाडीला मिळणारे पैसे आणि नवीन गाडीची किंमत याच्यामधला डिफरन्स खूप मोठा असतो. मग त्याच्यापेक्षा लोकांना असं वाटतं आपण थोडी फेसलिफ्ट करून घेऊ, कमी खर्चामध्ये आपली गाडी नवीन दिसेल. मग ते लोक प्रिफर करतात फेसलिफ्ट करायला. आणि ही आपल्याकडे जी आता बोलेरो आली आहे फेसलिफ्टसाठी, त्याचं एक्झॅक्ट रिझन काय होतं? तो कस्टमर कशा करता आलेला, काय गाडी होती, थोडं गाडीबद्दल सांगाल का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे मी दिलं त्यामध्ये एक पॉईंट राहिला होता की खूप वेळा लोकांच्या इमोशन्स असतात आणि आपण इंडियन्स आर टू मच इमोशनल पीपल. अजूनही आपण बघाल तर काही लोकांकडे 20-20 वर्षापूर्वी जुन्या गाड्या आहेत, 2 व्हीलर्स आहेत, 4 व्हीलर्स आहेत. आणि लोक विंटेज कार्स म्हणतात, पण ते तुमच्या नवीन पिढीच्या भाषेमध्ये. पण आमच्यासारखे लोकांना अजूनही वाटतं की ही माझी पहिली गाडी होती, मी आयुष्यात पहिली गाडी घेतली होती, ह्या गाडीमुळे माझी बरकत झाली, ह्या गाडीमुळे माझी प्रोग्रेस झाली. फॅमिलीच्या काय अटॅचमेंट्स असतात, मग त्याच्यामुळे ती गाडी त्याने विकायची नसते. हा अजून एक मोठा भाग झाला की लोक जुन्याच गाडीला कंटिन्यू करून त्याच्यात पैसा खर्च करतात आणि फेसलिफ्ट करतात. आता ही जी बोलेरो आपण बोलतोय, ही बोलेरो सुद्धा मला वाटतं 2012-2014च्या मधली ती गाडी आहे. कस्टमर ज्याला माझ्याकडे आला, गाडी अतिशय एकदम घाणेरडा परिस्थिती, खूप ठिकाणी रस्टिंग झालेलं, रस्टिंग एवढं होतं की बऱ्याच ठिकाणी होल्स पडले होते पत्र्याला, कलर्स इकडे गेला होता, काही ठिकाणी पॅचिंग होतं, आतले इंटेरियर डॅमेज झाले होते. तो मला वाटलं की सर मला गाडी पेंटिंग करायची. आता म्हटलं ह्या गाडीला पेंटिंग करण्यात काय अर्थ आहे, कारण काही राहिलंच नव्हतं त्याच्यामध्ये. मग आम्ही त्याला नॉर्मल ॲडवाईस दिले. म्हणजे आम्ही जरी वर्कशॉप चालवतो तरी बऱ्याच वेळेला कस्टमरच्या पॉईंटनी पण विचार करतो. आम्ही कस्टमरला सांगितलं की बाबा एवढा खर्च करण्यापेक्षा तुम्ही गाडी बदलत का नाही. आता ऑलरेडी जवळजवळ गाडीला 12 वर्ष होऊन गेले, 3 वर्षांनी पासिंग होईल, त्यापेक्षा तुम्ही नवीनच गाडी घेऊन टाका. मग कस्टमरने सांगितलं की नाही आमच्या काही अटॅचमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. मग ती गाडी आल्यानंतर त्यांना मूल झालं, त्याच्यानंतर बरंच घरामध्ये त्यांच्या प्रोग्रेस झाली. त्याच्यामुळे ती फॅमिली अटॅचमेंट आहे, नुसती कस्टमरची आता अख्खी फॅमिलीची त्याच्यावर अटॅचमेंट आहे. त्याच्यामुळे त्याला ती गाडी विकायची नव्हती. मग पेंटिंग करायचं ठरलं. तर आता आम्हाला पण तर एवढं कोटेशन देताना सगळं झाल्यानंतर परत मध्ये 2-3 दिवस प्रकार चालू होतो. मग कस्टमरची मिसेस आणि मुलगा आला आणि मग ते बोललं की नाही आम्हाला ती जरा गाडीला थोडीशी आता नवीन बोलेरो आहे तशी करायची. प्रश्न पडला की पहिलेच गाडीला खर्च एवढा, त्यात ते परत फेसलिफ्ट करायचं, नवीन बोलेरोसारखा शो द्यायचा, तर खर्च वाढेल खूप. आणि कस्टमर हा काय खूप असा, जरी बोलेरोसारखी गाडी त्याकडे होती तरी खूप रिच किंवा असा श्रीमंत असा मी नव्हता. अतिशय मिडल क्लास किंवा कदाचित लोअर मिडल क्लासचा माणूस होता, नोकरी करणारा आणि थोडाफार बिझनेस करणारा होता. पैशाचा किंवा बजेटचा खूप मोठा कन्स्ट्रेंट होता. मग आम्ही त्याला सांगितलं सर ₹1,00,000पर्यंत, तर ₹1,00,000सुद्धा त्याकडे मग लगेच नव्हते. मग कसं तरी करत आम्ही मग परत फेसलिफ्ट म्हटलं की अजून खर्च वाढला, जवळ ₹1,25,00,000पर्यंत चालला होता. पण मग त्यांचे इमोशन्स बघितले, त्यांचे ते सगळं बघितल्यानंतर ते बसले आमच्याबरोबर आणि एवढं 70-80 हजारात. म्हटलं 70-80 हजारात होणं शक्य नाही, कारण आपण जी क्वालिटी देतो, सगळ्यात मेन पेंट बूथ आहे आपल्याकडे,
तर पेंट बूथमध्ये गाडी पेंट करायला खरंच खर्च खूप जास्त येतो आणि आपण ज्या हिशोबाने फिनिशिंग देतो, आपले जे स्किल्ड वर्कर्स आहेत आपल्याकडे, तर तो सगळा खर्च अजून कमी करता येणं शक्य नव्हतं. पण शेवटी त्या एक फॅमिलीचे इमोशन्स बघितले आणि ते ज्या हिशोबाने मागे लागले आम्ही होण्याकरता करता साधारण ते 80 ते 90 हजाराच्या मध्ये गाडी रेडी करू असं आम्ही चॅलेंज ते घेतलं. ते घेतल्यानंतर त्या फॅमिलीच्या चेहऱ्यावर जो एक आनंद आम्हाला दिसला, म्हटलं नाही यार अभी ये गाडी करनी पडेगी अपनी. एखाद्या गाडीत 2 पैसे कमी कमवू आपण, पण एवढं आणि आपल्यासाठी पण एक चॅलेंज, हे चॅलेंज घेऊन जर आपण ही गाडी फेसलिफ्ट केली, कस्टमरला आनंद झाला, फॅमिली खुश झाली, की आपोआप आपलं पब्लिसिटी पण होईल आणि एक खूप चांगलं आशीर्वाद कदाचित आपल्या ऑटो ट्रस्टला मिळतील. देन वी एक्सेप्टेड दॅट चॅलेंज अँड वी टेकन दॅट कार की आम्ही करतो म्हणून आणि घेतलं. मग ह्या इमोशन्स खूप महत्त्वाचे असतात आणि आपल्या इंडियन लोकांमध्ये या इमोशन आपण बेसिकली इमोशन्सवरच जगतो बरोबर आहे. आणि ते इमोशन्समुळे त्या गाड्या लोक विकत नाही. काही लोक आहेत आजकाल 3-3 वर्षाच्या गाडी विकतात, 5 वर्षाच्या विकतात, पण अजूनही काही लोक आहेत की नाही त्याच्यामुळे ह्या गाडीमुळे पहिली गाडी. त्यानंतर कस्टमर बाहेर तर गेलाच असेल चौकशी करायला, कारण ही एक बेसिक इंडियन मेंटॅलिटी आहे की आपण 10 ठिकाणी चौकशी करतो आणि मग एके ठिकाणी येऊन थांबतो. तर व्हॉट वॉज दॅट हुकिंग फॅक्टर दॅट मेड हिम स्टॉप इट यू? कस्टमर माझ्याकडे येऊन फर्स्ट इन्क्वायरी ज्या दिवशी करून गेला, त्याच्यानंतर जवळजवळ महिनाभरानंतर त्या कस्टमर माझ्याकडे गाडी सोडली. मेनवाईल त्या कस्टमरनी कल्याणमध्ये काही रेप्युटेड वर्कशॉप्स आहेत, गॅरेजेस आहेत, तिथे चौकशी केली. इवन उल्हासनगरला कामं खूप होतात आणि स्वस्तात होतात, उल्हासनगरला त्यांनी चौकशी केली. भिवंडीला सगळ्यात स्वस्तात कामं होतात, तो भिवंडीला जाऊन चौकशी करून आला. सगळीकडे चौकशी करून आला. काही ठिकाणी त्याला कल्याणमध्ये त्याला साधारण 1.5 लाखाच्या आसपास कोटेशन्स मिळाले. त्याला भिवंडीला साधारण 70-80 हजाराच्या आसपास कोटेशन मिळाले. उल्हासनगरला त्याला 1-1.25 लाखाच्या आसपास कोटेशन मिळते. किंवा कल्याणमध्ये पण शेवटी, कारण एकदा कस्टमर जाऊन आले की लोक इन्क्वायरी करतात, मग फॉलोअप करतात. तो फॉलोअप करता 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 कल्याणमध्ये लोकसुद्धा त्याला ₹1,00,000 काम करून द्यायला तयार झाले होते विथ ऑल मटेरियल नाही होती. देन व्हॉट मेड हिम चूज ऑटो ट्रस्ट? त्यांनी आमचे काही इंस्टाग्राम्सवरचे व्हिडिओज बघितले होते. यूट्यूब आमचा गेलेला एक आर्टिकलचा चांगला यूट्यूब तो बघितला होता आणि आमचे गुगल रिव्ह्यूज बघितले होते. आणि सगळ्यात मेन गोष्ट जी झाली ना, की अख्ख्या कल्याणमध्ये उल्हासनगरमध्ये त्याला कुठे पेंटबूथ दिसला नाही. बरोबर. आपल्याकडे पेंटबूथ आहे आणि तो जेव्हा जेव्हा येत होता ना, त्याला कुठली तरी गाडी पेंटबूथमध्ये काम चालू होतं. आणि असं नाही की अख्खी गाडी, म्हणजे एक पॅनल असला तरी आम्ही पेंटबूथमध्ये टाकतो. आणि कस्टमरनी बघितलं होतं आणि मग कस्टमरला कुठेतरी ट्रस्ट आला की ठीक आहे आपण इथेच गाडी करायला पाहिजे. म्हणजे फक्त प्राईस लो झाली म्हणून नाही, पण त्याला 70,000पासून जे कोटेशन मिळाले होते 1.5 लाखापर्यंत मिळाले होते. पण कुठेतरी शेवटी बार्गेन करत करत लोक 1,00,000-1.25 लाखात गाडी करून द्यायला तयार होते. उल्हासनगरवाले किंवा भिवंडीवाले त्यापेक्षा कमी करायला तयार होते. फायनली ही डिसाइडेड की नाही मला गाडी इथेच टाकायची. सो बेसिकली इट वॉज अ बॅलन्स ऑफ ट्रस्ट, क्वालिटी अँड मनी. येस. परफेक्ट. मग ह्यात तुम्ही एक्झॅक्ट चेंजेस काय केले? म्हणजे फक्त पेंट रिलेटेड, फक्त बॉडी रिलेटेड चेंजेस होते का टेक रिलेटेड चेंजेस होते, इंटिरियर चेंजेस झाले? एक्झॅक्टली काय काय तुम्ही केलं ह्या गाडीमध्ये? काम सांगतो तुम्हाला की इंजिन सोडून इंजिनमध्ये छोटंफार रिपेअरिंग केलं, पण इट्स अ मायनर रिपेअरिंग, सर्व्हिसिंग आणि असं थोडंफार. पण बेसिकली चेसीमध्ये अल्ट्रेशन झालेत, फ्रंट बंपर झालं आहे, शो झाला आहे, ग्रिल झाली आहे, बोनेट झाले आहे, दोन्ही फेंडर झालेत. जवळजवळ फ्रंट साईड जी आहे, बॅक साईड सोडून फ्रंट साईड जी आहे, जी तुम्हाला समोरनं गाडी त्यांना व्हिजिबल आहे, त्या सगळ्याच गोष्टींमध्ये आपण मॉडिफिकेशन केलं, काही ना काही मॉडिफिकेशन केलेलं. ओके. आणि मग हे सगळं करताना तुम्हाला काही चॅलेंजेस आले का? म्हणजे स्पेअर पार्ट्स मिळताना काही चॅलेंजेस किंवा काही पार्ट्स फिट करताना बॉडीली काही चॅलेंजेस आले का? किंवा काही पेंट रिलेटेड एनी चॅलेंजेस? पेंट रिलेटेड जास्त नाही आले, पण सगळ्यात मुख्य काय झालं की आम्ही गाडी ज्याला घेतली तर बाहेरूनच बघितलेली होती आणि मग ते काय काय करायचं ठरलं. आम्ही म्हणजे द डिफरन्स बिटवीन 14 अँड 24 बघितले, काय काय करायला लागेल. मटेरियलची ऑर्डर दिली, सगळं झालं. मटेरियल लवकर मिळत नव्हतं, पण मग बऱ्याचशी करून मी स्वतः महिंद्रा असल्यामुळे थोड्या ओळखी काढून आपण काही सामानाची अरेंजमेंट केली. त्या सामानाच्या अरेंजमेंटला जवळजवळ आम्हाला 15-20 दिवस लागले. आणि मग ते सगळं झाल्यानंतर लक्षात आलं की आम्ही ज्याला ती गाडी ओपन केली तर चेसी आणि पुढचा जो भाग होता, म्हणजे बाहेरून पत्रा तर सडलेलाच होता, पण चेसीसुद्धा सडलेली होती आणि चेसीला जे मेन क्रॉस मेंबर सपोर्ट असतात ते सुद्धा सडलेले होते. ते बनवलं. मग लक्षात आलं की अरे नवीन गाडीची चेसी छोटी आहे, मग जुन्या गाडीची चेसी मोठी आहे.
मग ती चेसी अल्टर केली आम्ही पहिले. चेसी अल्टर केल्यानंतर मग त्याच्यामुळे नवीन आलेले जे काही सामान होतं त्याच्यामध्ये परत काय अल्ट्रेशन करायला लागले. मग आता तुम्ही जर गाडी बघितली तर ती गाडी तुम्हाला नवीन गाडीसारखीच दिसते, 24च्या गाडीसारखीच दिसते. पण ते करत असताना सुद्धा इंटरनल अल्ट्रेशन जे आहेत ना ते बाहेरून कळत नाही, पण ते आम्हाला करायला खूप वेळ लागला. मग त्याला मग बऱ्याच गोष्टी प्रोज अँड कॉन म्हणजे बऱ्याच ट्रायल अँड एरर, गाडीला ते लावायचं, परत काढायचं, परत कापायचं, परत जोडायचं, या याच्यामध्ये आमचा खूप वेळ गेला त्याच्यामध्ये. पण आम्हाला त्यातनं शिकायला पण खूप मिळालं. तर तो खूप मोठा चॅलेंज होता. म्हणजे पार्ट्स अरेंज अवेलेबल आणि नंतर ते आलेले पार्ट त्या चेसीवर, एक्झिस्टिंग चेसीवर फिटिंग करणं आणि ते करताना ओरिजिनल शेप चेंज न होणं, या गोष्टींचं खूप मोठं चॅलेंज होतं. आणि मग तुम्ही कसं मेक शुअर केलं की हे जे काही पार्ट्स तुम्ही प्रोक्युअर करतायत ते जेन्युइन पार्ट्स आहेत की नाही? नाही, आम्ही फक्त महिंद्रामधनंच मागवतो. म्हणजे कुठल्याही गाडी असू दे. आता ही महिंद्राची होती, त्या महिंद्रा शॉपिंग म्हणून आजकाल त्यांनी एक चांगला कन्सेप्ट काढला आहे. तर महिंद्रा शॉपिंगमध्ये काही पार्टची ऑर्डर दिली, तिकडनं काही मागवले, काही ऑपेरा हाऊसमधनं सामान मागवलं. पण त्याच्यात आम्ही कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही. जसे आम्ही आमच्या पेंट मटेरियलमध्ये किंवा क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. स्पेअर पार्ट, एखाद्या कस्टमर स्पेअर पार्टसाठी किमतीमध्ये खूप मागे लागला तर आम्ही त्याला स्पष्ट सांगतो की इम्पोर्टेड पार्ट्स किंवा लोकल पार्ट्स आपण ज्याला म्हणतो ते तुम्ही घेऊन या, आम्ही लावून देऊ, आम्ही नाही आणणार. सो बेसिकली तुम्ही ह्याच्यामध्ये सगळे जेन्युइन पार्ट्सच 100%. कस्टमरच्या एक्सपेक्टेशन्स काय होत्या आणि तुम्ही कितपत त्या मीट करू शकल्या? म्हणजे तुम्हाला काय वाटतं आणि कस्टमरचा काय फीडबॅक होता ह्याच्या? कस्टमरचा फीडबॅक मला तुम्हाला नंतर मी दाखवतो कस्टमरचा फीडबॅक काय. कस्टमरला सुरुवातीला असं वाटत होतं गाडी खूप खराब झाली आहे, रस्टिंग पकडली आहे, सगळं झालं आहे, तर थोडंसं व्यवस्थित पेंट बिन मारून घेऊ गाडी आणि व्यवस्थित करू, ही पहिले एक्सपेक्टेशन होते त्याच्या. पण ज्याला तो आमच्याबरोबर बसला, आम्ही गप्पा मारल्या, बऱ्याच गोष्टी डिस्कस झाल्या आणि बेसिकली त्याचा मुलगा आणि बायको ज्याला आली, मुलगा तसा खूप मोठा नाही वयाने, पण तिघंजणं ज्याला आम्ही बसलो त्या मुलाच्या तोंडून जेव्हा निघालं तर सुरुवातीला कस्टमरला असं होतं की बाई गाडी खराब झाली ती पेंट करून घ्यावी, मग एक थोडी कंडिशनला आणावी, म्हणजे मला गाडी चालवायला बरं वाटेल, कारण खूप ठिकाणी सेटलेली होती ती गाडी. पण मग मुलाने ज्याला सांगितले की नाही पप्पा आपल्याला ते असं ते आता नवीन पाहिजे ना, मग ते अशी हे पुढची ग्रिल पाहिजे, ते बंपर असं पाहिजे, हे केलं. ते जो मुलगा बोलत होता आणि आम्ही ज्याच्याशी डिस्कशन करताना डोक्यात स्ट्राईक झालं की यार आता या मुलाला खुश करणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे बेसिकली कस्टमरचे एक्सपेक्टेशन एवढेच होते की मला गाडीची व्यवस्थित करून पाहिजे. मग ते तिघंजणं बसल्यानंतर असं वाटलं की थोडीशी गाडी माझी चांगली दिसायला पाहिजे. त्या हिशोबाने सगळं कामं होत गेली. आणि मधल्या पिरियडमध्ये कस्टमरला फायनान्शियल प्रॉब्लेम खूप आले, कोणतरी घरात काही प्रॉब्लेम झालेत, ते आले नाहीत. आणि मग जसे येत गेल्यानंतर सुरुवातीला ती सगळीच गाडी स्क्रॅप झालेली, खूप ठिकाणी पॅच वर्क झालेलं, खूप ठिकाणी वेल्डिंग झालेलं. तर त्यावेळेला तो एकदम गोंधळ होता. मग मध्ये लिटरली एक वेळ तर अशी आली की ही वॉज व्हेरी मच अनॉइड. अरे माझ्या गाडीचं काय लावलं तुम्ही, काय ठेवलंच नाही, हे नाही ते नाही म्हणून. आम्ही त्याला शांत केलं, म्हटलं साहेब तुम्हाला गाडी झाल्यानंतर बघा, तुम्ही मध्ये येऊच नका. तो मधल्या वेळेला खूप नाराज झाला कारण त्याला कळत नव्हतं, व्हिज्युअलाइज होत नव्हतं काय होतं. त्याला फक्त ते पैसे दिसत होते की माझे हे यांनी 80-90 सांगितलं, एखादी मला 1.5 लाखाला फाडतील म्हणून. पण जसजशी गाडी शेपअप व्हायला लागली आणि त्याला आम्ही सांगितलं तुम्ही 8-10 दिवस येऊच नका सर. आणि मग जसे ती सगळं फिटिंग झालं आणि पहिला अस्तरचा कोट झाला, मग त्याला सांगितलं, म्हटलं सर तुम्हाला पाहिजे असेल तर एकदा राऊंड मारून जा तुम्ही, आता आपलं काम बऱ्यापैकी होत आलं आहे. आणि तो त्यावेळेला जो आला, एकटाच आला तो कामावरून. अरे सर एवढं पॅचिंग झालेलं काय माहितीच नाही. मग ते जे त्याचे एक्सप्रेशन्स होते ना सुरुवातीला, मग तो ज्या दिवशी अनॉइड होऊन गेला होता, असं खूप रागावून गेला होता तो. आणि त्या दिवशी तो आल्यानंतर त्यांनी ज्याला गाडी बघितली, कलर बिलर झाली नव्हती, फक्त लांबी पुट्टी घासून झाली होती, अस्तरचा पहिला हात झालेला होता, चेक लांबी भरायची होती. पण त्या कंडिशनला जेव्हा त्याने ती गाडी बघितली, तो खूप काय एक्सप्रेस केलं नाही कस्टमर, कारण कस्टमर खूप एक्सप्रेसिव्ह नाही आहे. खूप होतं ना आपण इनवर्ड म्हणा की असा तो इंट्रोवर्ड कस्टमर आहे तो. तर त्यांनी पण राग तो लगेच दाखवतो, पण हे नाही. पण त्यांनी जेव्हा तो बघत होता आणि 2 शब्दच बोला तो, सर एवढं सगळं केलेलं दिसत नाही कुठे, हे बोलताना तर चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आहे ना, दॅट पेड अस. आम्ही तिथे म्हटलं लगेच, आम्ही जे होतो म्हटलं यार आपण हे वॉर तर जिंकली आहे, आम्ही काही रिझल्ट आणा बाकी आहे. आणि मग त्यानंतर तो कसं येत गेला. मग 2 दिवसांनी सुट्टीची बायको पोराला, मग ते फॅमिली आहे, इट्स नॅनो फॅमिली, त्यामुळे फॅमिली यायची, टू व्हीलर कुठे जाताना थांबायचे, बघायचे. आणि जशी गाडी पेंट झाली, पहिला हात झाला, दुसरा हात झाला, मग फिनिशिंग व्हायला लागली, मग
लाईट फिटिंग व्हायला लागल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसायला लागलं. जसे इथे फिटिंग होत गेलं त्याचा चेहरा फिटिंग होत चालला होता आणि आम्ही खुश होतो. आणि फायनली वेन गाडी रेडी झाली आणि त्याला डिलिव्हरीला बोलवलं. आमची एक प्रथा आहे आमच्या वर्कशॉपची की एवढी मोठी काम केलेली गाडी, कम्प्लीट पेंटिंग केलेली गाडी ज्याला असते, तर ती डिलिव्हरी करताना आम्ही नवीन गाडीसारखी तिला पूजा करतो. म्हणजे पूजेचं मटेरियल, हार, नारळ, एक स्वीट बॉक्स, हळदी, कुंकू, अक्षता, हे सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो आणि त्यांना सांगतो तुम्ही पूजा करून घ्या. पण कस्टमर येताना असं आम्ही सगळी तयारी केली आणि कस्टमरने येताना मोठा हार आणणं आणि ते सगळं जो प्रकार त्याने आणला, आणि म्हणलं साहेब आम्ही तर आणलं आहे, तो जरा नसतं यावं, तर आम्ही तर आमची नवीन गाडी आहे ना. मग जे झालं, मग ती मिसेस याची बोलली, तो काका काढी मस्त अरे तो माझ्या मॅनेजरला सांगत होता. आणि मग त्या फॅमिलीच्या चेहऱ्यावर जे एक आनंद उसळत होता ना, म्हणलं बस आपण कमवलं. बेसिकली कस्टमरचं हेच सॅटिस्फॅक्शन तुमच्या बिझनेससाठी खूप महत्त्वाचं असतं. दॅट वी अचीव्ह. त्यांनी नंतर मग जो आम्हाला फीडबॅक दिला तो ट्रिमेंडस होता. त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच लोकांना सांगितलं त्याच्या मित्रमंडळींमध्ये, त्याच्या ओळखीने मग आमच्याकडे अजून एक गाडी पेंटिंगला आली, स्विफ्ट पेंटिंगला आली, ती आम्ही केली. मग अशी पब्लिसिटी आपोआप चालू झाली आहे. आणि जेवढ्या गाड्या आतापर्यंत आम्ही पेंट केल्यात ना, त्या प्रत्येक कस्टमरने आम्हाला 2-3 कस्टमर रेफरन्समध्ये दिले आणि ते क्लिक झाले. आणि हे सगळं करायला तुम्हाला साधारण किती वेळ लागला? म्हणजे प्रोक्युअरमेंट म्हणा, जे मध्ये जे काही अडखळे आले, हे 1.5 सगळं. महिना कमीत कमी, ॲटलिस्ट 1.5 महिना. आणि तुमचं टार्गेट काय होतं? नाही, युजली आम्ही टार्गेट, आपलं वर्कशॉप खूप मोठं नाही, ते आमचं टार्गेट असं की 20 दिवसात ओव्हरकोटची गाडी किंवा कम्प्लीट पेंटिंगची गाडी ही साधारण 20 दिवसात निघायला पाहिजे, ह्या टार्गेटवर आम्ही चालतो. पण ह्या केसमध्ये स्पेअर पार्ट अवेलेबिलिटीचा प्रॉब्लेम होता, मध्ये थोडासा कस्टमरचा प्रॉब्लेम होता, आणि मग ते मॉडिफिकेशनचा प्रॉब्लेम होता. मला तर कमीत कमी 45 to 50, 50 एक दिवस ती लागली असतील आम्हाला. मला आता नक्की आठवत नाही, पण काही 2 महिने पण गेले असते. खूप वेळ टाईम कन्झ्युमिंग जॉब झाला. पण आम्हाला पण बऱ्याच गोष्टी त्यात शिकायला मिळाल्या, की कसं करतात. म्हणजे आणि प्रत्येक गाडीत आम्ही काही ना काही शिकत असतो. अशी याला मोठी गाडी येते ना पेंटिंगला वगैरे, आणि पर्टिक्युलरली फेसलिफ्टसाठी किंवा अपग्रेडेशनसाठी, त्यांना आमच्या अख्ख्या टीमला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. मग इव्हन कलरवर पण ज्यावेळेला डिस्कशन होतं, कस्टमरला त्या गाडीचा कलर वेगळा करायचा होता, त्याला सिल्वर कलरची गाडी करायची होती. मग आम्ही त्याला समजावून सांगितलं की सर, सिल्वर कलरची पेक्षा ह्या व्हाईट कलरमध्येच खूप चांगली दिसेल गाडी. त्याच्यापेक्षा जर आपण त्याला पर्ल व्हाईट केला तर खूप जास्त उठून दिसेल, थोडं एक्सपेन्सिव्ह होईल, आमचा लॉस होईल. पण मग असं करता करता आम्ही त्याला ते दाखवलं, कसं पटवलं. मग घरच्यांना म्हणून झाले ते. मग त्या सिल्वरवरून त्याला व्हाईटवर आणलं. ही गाडी सिल्वर करणार होतो खरं, पण सिल्वरपेक्षा व्हाईटमध्ये कसा गेटअपचा असं चांगलं येईल, हे जेव्हा त्याला सांगितलं, त्याला मग त्याच्या डोक्यात बसलं आणि अल्टिमेटली ही झाली. दॅट इज ऑल दॅट मॅटर्स. दॅट्स फाईन. मग तेच आमची कमाई आहे बेसिकली. आणि मग तुम्ही एवढ्या सगळ्या चॅलेंजेस थ्रू, एवढ्या सगळ्या प्रोक्युअरमेंट, एवढ्या सगळ्या वेळ दिला, लेबर गेला, आणि ह्याच्या सगळ्या थ्रू पण तुम्ही मॉनिटरी कसं बॅलन्स केलं या सगळ्या गोष्टी? हा, मॉनिटरी बॅलन्स तर करायला लागतंच. पण ज्यावेळेला अशा काही गोष्टी होतात ना तुम्हाला, की तुम्ही स्वतः काही वेळेला कन्फ्यूज होतात, की एकीकडे एक फॅमिली आहे, त्यांचं सॅटिस्फॅक्शन पण पाहिजे, आणि शेवटी आपण काम करतो, माझ्या हाताखाली एवढी माणसं काम करतात, त्यांचं पोटं भरायला पाहिजे, मला पण 2 पैसे मिळायला पाहिजे. मग काही वेळेला असं होतं की ₹10च्या ऐवजी ₹4 कमवा. पण आज ₹4 कमवते, पण त्या कस्टमरने जर मला 4 कस्टमर दिले तर मी आपोआप ₹14 कमवून घेईल. तर फायनान्शियल मॉनिटरी बॅलन्सिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. पण ते करत असताना मी कुठेही क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही केली, की त्यांनी पैसे कमी दिलेत म्हणून कधी सबस्टँडर्ड मटेरियल वापरा, डुप्लिकेट सामान आणा, किंवा पेंटमध्ये थोडंसं लोअर वर्जनचं पेंट वापरा, नाही. मग आम्ही जिथून कलर घेतो, आम्ही प्रत्येक कस्टमरला सांगतो की आम्ही ह्या ठिकाणून कलर घेतो, तुम्ही जाऊन फक्त विचारा की ऑटो ट्रस्ट में आप क्या माल देते हो. तो पण सांगितलं, ऑटो ट्रस्ट में ये कंपनी काही मटेरियल जात आहे. मग एवढी आपली ट्रस्ट आहे सगळीकडे. म्हणजे आमचं जे नाव आहे ऑटो ट्रस्ट, तर त्याचा ट्रस्ट आम्ही खूप सांभाळतो. ट्रस्ट या शब्दाला आम्ही खूप ट्रस्ट करतो, कस्टमरला आम्ही ते खूप देतो. सो फायनल बिलिंग किती झालं या गाडीसाठी? त्याला 80 ते 90 सांगितलं होतं, 92,000 बिलिंग झालं. दॅट्स गुड. यू मेट द टार्गेट. पण कस्टमरने शेवटी आम्हाला 85,000 दिले. पण ठीक आहे. मग कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, तो आम्हाला खूप काही देऊन गेला. ठीक, आम्ही लॉस नाही केलो त्या गाडीमध्ये, कारण तो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता,
तो आमचा खूप मोठा प्रॉफिट होतो. आणि दॅट्स ऑल. म्हणजे ते खूप महत्त्वाचं असतं बिझनेसमध्ये. पैसे तुम्ही रोज कमवत असतात, पण अशा काही घटना ज्याला होतात ना, त्याला तुम्हाला इथे आनंद होतो, तो आनंद तुम्हाला खूप काही देऊन जातो. त्या सॅटिस्फॅक्शन तुम्ही पुढचे महिने काढत असता. थँक्यू फॉर युअर टाइम. थँक्यू. वेलकम. आज आपण बघितलं की कसं 90,000 मध्ये त्यांनी एक अख्खी बोलेरो रिफर्बिश केली, अपग्रेड केली, अँड इट वॉज अ ग्रेट डिसिजन अँड द कस्टमर वॉज व्हेरी हॅपी. तर ही होती बोलेरो फेसलिफ्टची स्टोरी. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्याबद्दल काहीही डाऊट्स असतील तर खाली कमेंट करा आणि खाली लिहिलेल्या नंबरवर कॉल करा. थँक्यू.